आपल्याला तर बीड स्टिच करायचं आहे आणि इथे आपण एक लाईन आखून घेतली आहे आणि आपण कॉटनचा थ्रेड घेतला आहे। पकडायची प्रोसेस आपली सेम असणार आहे। आपल्याला धागा वर काढायचा आहे फॅब्रिकच्या आणि आपल्या नीडलमध्ये एक एक बीड ॲड करत जायचं। अशा प्रकारे आपल्या नीडलमध्ये बीड ॲड करायचा आहे आणि तो पुढे हे करून आपल्याला थोडंसं पुढे येऊन चेन स्टिच द्यायची आहे। पुढे येऊन आपल्याला अशा प्रकारे चेन स्टिच द्यायची आहे। पुन्हा एक बीड घ्यायचा नीडलमध्ये आणि बीड टाकून आपल्याला पुढे येऊन बीडच्या थोडंसं पुढे येऊन आपल्याला चेन स्टिच घ्यायची आहे। चेन स्टिच म्हणजे काय, धाग्याच्या आतून धागा बाहेर काढायचा। अशा प्रकारे आपल्याला एक एक बीड ॲड करत जायचं आणि समोर येऊन चेन स्टिच द्यायची आहे। याला म्हणतात बीड स्टिच। असं एक 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 मणी आपल्याला घेत जायचं आहे आणि आपल्याला बीडच्या थोडंसं पुढे चेन स्टिच द्यायची आहे। जास्त लांब चेन स्टिच द्यायची नाही, नाहीतर आपल्या बीडमध्ये गॅप दिसून येतो। आपण जवळजवळ चेन स्टिच द्यायची म्हणजे आपल्या बीडमध्ये असा गॅप दिसून येत नाही। हे झालं आपलं बीड स्टिच आणि शेवटी आपली लॉक करायची पद्धत सेम असणार आहे। पहिल्या धाग्यातून दुसरा धागा काढायचा, दुसऱ्या धाग्यातून पहिला धागा वर खेचायचा।